हाय, हॅलो, नमस्कार. मी पुन्हा तुमच्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करत आहे माझ्या कुलस्वामिनी व्लॉगमध्ये. आणि आज मी पुन्हा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी महत्त्वाची आणि अगदी घरातल्या स्त्रीने करण्यासारखी महत्त्वाची पूजा, आपल्या कुलस्वामिनीची सेवा आणि त्यातल्या त्यात महालक्ष्मीची सेवा, जी श्रावण शुक्रवारी करणं खूप महत्त्वाची असते. आणि श्रीयंत्राचे कुंकुमार्चन कसे करावे अशा प्रकारची सेवा मी आज तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेली आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्या मैत्रिणींचे माझे कुलस्वामिनी व्लॉगमध्ये मी स्वागत करते. मी शीतल पाटील, जळगाव खानदेशमधून तुमच्यासाठी नवीन नवीन पूजा, नवीन नवीन माहिती घेऊनच येत असते. आणि बघा, मी तुम्हाला आधी दाखवलेलं आहे की मी शुक्रवारची संध्याकाळची पूजा कशा प्रकारे केलेली आहे. सगळ्यात आधी हळदीने सारवून रांगोळी वगैरे काढली, उंबरठा पूजन केले. घरातली संध्याकाळची तुळशीचा दिवा, बेलाचा दिवा, घरातली दिवाबत्ती झालेली आहे. आणि बघा, मी आता तुमच्यासमोर जे दाखवत आहे ते आहे श्रीयंत्राचे आसन. जे माझ्याकडे श्रीयंत्र आहे ते मी या आसनावर ठेवते. आणि हे श्रीयंत्राचे आसन कमळपाकळ्यांचे बनलेले आहे. आणि मी त्याला आता हळदीचं लेपन करणार आहे. पूजेच्या आधी मी ते तुम्हाला दाखवत आहे की मी कशा प्रकारे त्याचं हळदीचं लेपन करणार आहे. अशा प्रकारे सगळ्या बाजूने आपल्याला जसं जमेल, जसं आपल्याला सोयीस्कर होईल, हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. आणि पूजेच्या आधी हळद लेपन करणं हे सगळ्याच ठिकाणी शुभ आणि शुभ मानलं जातं. आणि देवीच्या पूजेमध्ये हळदीच्या लेपनाला खूप महत्त्व आहे. आणि सगळ्यात आधी म्हणजे मला साऊथ इंडियन पूजा, साऊथ इंडियाचे मंदिरं, तिथल्या देव्यांची पूजा खूप आवडते. म्हणून माझ्या बऱ्याच पूजांचा लूक आणि बऱ्याच पूजा ह्या साऊथ इंडियन पद्धतीच्या असतात. आणि मी रांगोळीच्या आधीसुद्धा हळदीचं लेपन करते, मगच रांगोळी काढते. आणि बघा, मी पूजेच्या आधी अशी देवीची पूजा करायची असली तर अशा पद्धतीने मी पूजेची सुरुवात करते. आधी दारात रांगोळी, उंबरठ्याचं पूजन, घरातल्या सगळ्या दिवाबत्ती करून, बेलाचा दिवा, तुळशीचा दिवा असं सगळं करून मग मी पूजेला सगळी तयारी करून मग बसते. आणि सगळ्यात पहिल्यांदा मी जो तुम्हाला दिसत आहे तो महालक्ष्मी दीपक, त्यातला अष्टलक्ष्मी दीपकसुद्धा येतो. आणि हा महालक्ष्मी दीपक असून त्याला कामाक्षी दीपक असे सुद्धा म्हणतात. कामाक्षी म्हणजेच आपल्या सगळ्या इच्छांची पूर्ती, कामांची पूर्ती, आपण जे जे इच्छा केलेली असते ती ह्या दिवा लावल्याने पूर्ण होते, म्हणून याला कामाक्षी दीपक असे सुद्धा म्हणतात. आणि त्यानंतर मी गजलक्ष्मी ठेवलेला आहे दिव्याच्या आजूबाजूला, तुम्ही बघत असाल. आणि हे पितळाचे गजलक्ष्मी आहेत, मध्ये कामाक्षी दीपक ठेवलेला आहे. आणि त्याच्या आजूबाजूला मी ठेवलेले आहे शंख आणि चक्र दिवे, जे चातुर्मासात लावणे खूप महत्त्वाचे, खूप शुभ असते. जिथं विष्णू आणि महालक्ष्मी दोघांचा वास असतो अशा प्रकारची मी पूजा तुम्हाला दाखवत आहे. आणि सगळ्यात आधी दिवे लावल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा आणि त्यानंतर त्यांची विधिवत पूजा करून घ्यायची, फुलं वाहून घ्यायचे, त्यात अक्षदा घालायच्या. का तर लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी अगदी अगदी महत्त्वाचे असतात. आणि आपण जे दिवे लावतो रोजच्या रोज घरात त्यातसुद्धा अक्षदा घालणं खूप महत्त्वाचे असतात. आणि बघा, मी तुम्हाला जे दाखवत आहे ती आहे जवादू पावडर, म्हणजेच अगदी सुगंधित, महालक्ष्मीला प्रसन्न करणारी असं उठण्याचा प्रकार असलेली ही पावडर असते. आणि ही दिव्यांमध्ये घालणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मी माझ्या रोजच्या दिव्यांमध्ये सुद्धा महत्त्वाच्या पूजा असल्या, आपल्या नवरात्रीचा जो आपण 9 दिवसाचा दीपक लावतो, अखंड दिवा लावतो, त्यातसुद्धा मी ही जवादू पावडर घालते. आणि जसा जसा दिवा तेवत असतो तसा तसा अगदी सुगंध आपल्या घरात दरवळतो, अशी इतकी सुगंधित ही जवादू पावडर असते. अक्षरशः तुम्ही महालक्ष्मीला ज्या पाण्याने स्नान घालता त्या पाण्यातसुद्धा तुम्ही ही पावडर मिक्स करून महालक्ष्मीचं स्नान करू शकतात. आणि बघा, मी सगळे दिवे लावल्यानंतर त्यांना फुलांनी असं सजवून घेत आहे. पूजेमध्ये फुलं असणं
आणि अगदीच प्रसन्न वाटतं. जेवढे सुंदर फुलं तेवढी पूजा आणखी प्रसन्न दिसते. दिवा लावल्यानंतर आधी दिव्याची विधिवत पूजा करून घ्यायची. गंध, फुलं, अक्षदा वाहून आणि दिव्याला प्रार्थना करायची. शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपककार काणी कुंडल मोतीहार तिळाचं तेल कापसाची वात दिवा जळो माध्यम रात. दिवा देवे देवापाशी उजेड पडे तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवी देवतांपाशी. एग लक्ष्मी बैस पाजे माझं घर तुला साजे. घरातली इडा पिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. अशा प्रकारे महालक्ष्मीला प्रार्थना करावी आणि मग नंतर आपल्या पूजेला सुरुवात करावी. बघा मी जे कमळाचं आसन घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी त्याच्यावर एक तांब्याचं ताम्हण ठेवलेलं आहे आणि महालक्ष्मीची जी मूर्ती आहे माझ्याकडे ती मूर्ती ठेवलेली आहे. कारण मी आज तुम्हाला दाखवत आहे श्रावण शुक्रवारची पूजा आणि श्रीयंत्राचे कुंकुमार्चन. तर त्या शुक्रवारच्या पूजेत आपल्या घरातल्या महालक्ष्मीची पूजा अगदी महत्त्वाची असते. प्रथम तुमच्याकडे जी महालक्ष्मीची मूर्ती असेल, पादुका असतील, तर तुम्ही हळदीचं पाणी कुंकूचं पाणी करून आधी त्यांचं विधिवत पूजन करून घ्यायचं. प्रथम तर पाण्याने स्नान घालायचा, मग हळदीचं जे पाणी असतं त्याच्याने स्नान घालायचं, नंतर जे आपण कुंकूचं पाणी केलेलं असतं त्याच्याने स्नान घालायचं. आणि हे स्नान घालताना आपल्या महालक्ष्मीला प्रिय असणारा मंत्र हरि ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रामिरण्मयी लक्ष्मीं जातवेदो माव तामाव जातवेदो लक्ष्मीमणपगामिनीं यस्यामिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषान्नहम् अश्वपूर्णां रथमद्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपवै शिर्मा देवी जुषत्ताम कां सुस्मिता हिरण्यप्राकारां मान्द्रं ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मस्थितां पद्मवर्णां तामिहोपहवैष्यं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवी जुष्टामुदारां तां पद्मनीनीं शरणं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां ऋणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्थौ वृक्षोत बिल्व तस्य फलानि तपसानुदन्तो मायान्तरायश्च बाह्या लक्ष्मी उपेतु मा देवसखकीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृन्दे ददातु मे क्षुत्पिपासां मलं ज्येष्ठां लक्ष्मी नाशयामहम् आभूतिम समृद्धीच सर्वा निर्णुद्ध मे गृहात. अशा प्रकारे श्री सूक्त म्हणून आधी महालक्ष्मीची मी पूजा करून घेतलेली आहे. त्यानंतर मी ताम्हणात घेतलेलं आहे जे माझ्याकडे श्रीयंत्र आहेत ते, आणि माझं हे श्रीयंत्र स्फटिकचं आहे. त्यातल्या त्यात ते कासवावर स्थापन केलेलं आहे. मी अशा पद्धतीने श्रीयंत्र घेतलेलं आहे. आणि दक्षिणावर्ती शंखाने महालक्ष्मीची पूजा करणे, श्रीयंत्राची पूजा अभिषेक करणे खूप प्रसन्न देणारं लक्ष्मीवर्धक असतं. म्हणून तुमच्या घरात जर दक्षिणावर्ती शंख असेल तर त्यामध्ये स्वच्छ पाणी घेऊन, सुगंधित पाणी घेऊन तुम्ही महालक्ष्मीचा आणि श्रीयंत्राचा श्रीसूक्ताच्या मंत्रांनी अभिषेक करू शकतात. त्यानंतर बघा मी श्रीयंत्राचं सुद्धा हळदीचं पाणी त्यानंतर कुंकूचं पाणी असं करून ते स्नान घालून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर शुद्ध जल मी त्याच्यावर अर्पण केलेला आहे. आणि श्रीयंत्राचा अभिषेक चालू असताना सुद्धा श्रीसूक्ताचं पठण तुम्हाला करायचं आहे. आणि श्रीसूक्ताचं पठण ज्या घरातली स्त्री करते त्या घरात कधीच महालक्ष्मीची कमतरता भासत नाही, तर सदा सर्वदा लक्ष्मी प्रसन्न असते. श्रीसूक्ताचं पठण करणे याच्यातच असं वर्णन केलेलं आहे की जी स्त्री श्रीसूक्ताचं नित्य नियमाने पठण करते, निदान दिवसातून सकाळ संध्याकाळ जरी करते तरीसुद्धा तिच्याकडे जशी महालक्ष्मी ही सुवर्णाने सजलेली असते त्या प्रकारे ती स्त्रीसुद्धा श्रीसूक्ताचं पठण करून काही कालांतराने सुवर्णाने म्हणजे सोन्याच्या दागिन्याने सजवली जाते. म्हणजे याचाच अर्थ की तिला महालक्ष्मीसारखं सुवर्ण प्राप्ती होते. असा या श्रीसूक्तामध्ये श्रीसूक्ताच्या पठण केल्याचा आपल्याला फायदा होतो. आणि त्यातल्या त्यात श्रीसूक्ताचं पठण केल्याने घरामध्ये सुख शांती
धन संपत्ती ऐश्वर्य सदा सर्वदा नांदते. त्यानंतर बघा मी महालक्ष्मीला सुद्धा त्या कमळाच्या आसनावर आणि त्याच्यावर मी आणखी लाल वस्त्र असं अंथरून घेतलेलं आहे, त्याच्यावर स्थापन करणार आहे. आणि त्याआधी मी थोडे फुलांनी महालक्ष्मीचं स्थान हे सुशोभित करून घेतलेलं आहे. आणि बघा त्यानंतर मी महालक्ष्मीला विलायचीची माळा घातलेली आहे. आणि जर तुम्हाला पूजेतले काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकतात कमेंट करून, की कुठल्या पूजेला काय लागलं, का वापरलं, असे कमेंट करून तुम्ही मला प्रश्न विचारू शकतात. आणि मला जसं जसं योग्य वाटेल, जसं जसं आवडेल तशी मी देवीची सेवा करत असते. मला शिव आणि पार्वती दोघंही सेवा करायला खूप मला आवडतं. त्यातल्या त्यात महालक्ष्मी, आई भवानी, आमची कुलस्वामिनी तुळजाभवानी याचीसुद्धा सेवा अगदी मनोभावे करणं मला खूप प्रसन्न वाटतं. आणि आज श्रावण शुक्रवारची ही पूजा, त्यानिमित्त मी तुम्हाला कुंकुमार्चन आणि आपल्या महालक्ष्मीची सेवा कशी करावी असं दाखवलेलं आहे. बघा हे आहे असं माझं श्रीयंत्र मी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे अभिषेक झाल्यानंतर. आणि श्रीयंत्र कसं असावे याचीसुद्धा कमेंट तुम्ही मला करू शकतात. माझं श्रीयंत्र हे स्फटिकचं आहे, त्यातल्या त्यात ते कासवावर आहे. कासवावर असणं म्हणजे कासवाची पाठ, म्हणजे कासवाचा पाठीचा भाग हा उंच असतो. त्याप्रमाणे श्रीयंत्रसुद्धा जर त्याच्यावर असलं तर ते उंच अवस्थेतच असतं. म्हणजे जसं जसं आपण श्रीयंत्राची पूजा करत जातो तर आपलाही दर्जा उंचावत जातो. म्हणजेच काय तर आपल्या घरातली धन समृद्धी ऐश्वर्य संपत्ती सदा अशी वाढतच असते. म्हणून जर श्रीयंत्र घ्यायचं असेल तर अशा प्रकारे कासवाच्या पाठीवर असलेलं श्रीयंत्र घ्यावं. आणि स्फटिकचं असलं तर अगदी उत्तम असतं. आणि त्यातल्या परंतु त्याला सांभाळणं फार नाजूक काम असतं, कारण स्फटिक हे खाली पडल्या त्याला तडा जाऊ शकतो. आणि ज्यांच्या घरामध्ये म्हणजे पूजा एका हाताने हाताळली जाते किंवा लहान मुलं हात लावत नाही, अशा ठिकाणी तुम्ही स्फटिकचं श्रीयंत्र नक्कीच घेऊ शकतात. स्फटिकचं श्रीयंत्र, स्फटिकचं शिवलिंग अगदी सिद्धिफळ देणारं, म्हणजे तात्काळ सिद्ध होणारं, त्यातल्या त्यात आपल्या पूजेची फलप्राप्ती देणारं असतं. म्हणून श्रीयंत्र हे स्फटिकचं घ्यावं. शिवलिंगसुद्धा स्फटिकचं घेतलेलं चालतं. आणि आता बघा मी कुंकुमार्चन करत आहे श्रीयंत्रावर. त्याच्या आधी मी हळद कुंकू वाहून घेतलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात छोटीशी जी मी कमळगट्ट्याची माळा केलेली आहे, ती कमळगट्ट्याची माळा मी श्रीयंत्राला घातली आहे. श्रीयंत्राचं कुंकुमार्चन करताना 3 अंगठा आणि त्यातले त्यात मधले 2 बोटं अशा प्रकारे 3 बोटांमध्ये कुंकू पकडायचं आहे. आणि ते सतत कुंकू त्याच्यावर व्हायचं आहे. आणि जमलंच तर 5 बोटांनी सुद्धा तुम्ही त्याच्यावर कुंकू वाहू शकतात. आणि हे कुंकुमार्चन करताना तुम्हाला असं श्रीसूक्त म्हणायचं आहे. हरि ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्ण रजतस्रजां चंद्रां हिरण्मयी लक्ष्मीं जातवेदो माव तामाव जातवेदो लक्ष्मी मणपगामिणीं यस्यामिरण्यं विंदेयं गामश्वं पुरुषान्नहं. आणि ओवी संपले की नम म्हणायचं आणि कुंकू व्हायचं. हे असं विधियुक्त कुंकुमार्चन असतं की श्रीसूक्ताची प्रत्येक ओळ संपल्यानंतर नम म्हणायचं आणि मग हातातलं कुंकू ते श्रीयंत्रावर, देवीच्या टाकावर, नाही तर तुम्हाला तुमच्या जी कुलदेवी असेल तिच्या टाकावर तुम्ही अशा प्रकारे श्रीयंत्राचं कुंकुमार्चन करू शकतात. आणि मी तरी असं श्रावण महिन्यामध्ये जी तुम्ही सेवा करतात ती फारच फळं देणारी असते. तर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारी मंगळवारी अशा प्रकारे कुंकुमार्चन करू शकतात. आणि काल ही शुक्रवारची पूजा मी जी तुम्हाला दाखवत आहे, काल म्हणजे शुक्रवार संध्याकाळची दुर्गाष्टमी पण होती. आणि श्रीयंत्राचं कुंकुमार्चन करणं, महालक्ष्मीची पूजा करणं, तीही संध्याकाळच्या वेळी अगदी फलदायी असते. आणि खरं तर आपल्या इच्छेवर निर्भर करतं की आपण कुठल्या वेळी कशी पूजा करतो. आणि त्यातल्या त्यात महालक्ष्मीची पूजा ही संध्याकाळीच अगदी फलदायी असते. आणि देवीच्या पूजा या संध्याकाळीच जास्त करून केल्या जातात. आणि दुर्गाष्टमी असल्यामुळे दुर्गाष्टमी वगैरे जर असली, ही मासिक येणारी दुर्गाष्टमी, त्यातल्या त्यात श्रावण महिन्याची आणि शुक्रवारची, तर कुंकुमार्चन करणं, महालक्ष्मीची पूजा करणं, आपल्या कुलस्वामिनीची सेवा करणं अगदी फलदायी असतं. माझं सगळं कुंकुमार्चन झाल्यानंतर
मी नैवेद्य अर्पण केलेला आहे. त्यात थोडीशी खीर पण मी बनवलेली होती. वरती खडी साखरेची वाटी ठेवलेली आहे त्या वाटीच्या वर, आणि फळं जे तुमच्याकडे अवेलेबल असतील त्यांचा नैवेद्य द्यायचा. नैवेद्याचं ताट ठेवताना आधी खाली पाण्याने चौरस काढायचा. गायत्री मंत्र 3 वेळा म्हणायचा. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् असा 3 वेळा म्हणायचा. 3 वेळा पाणी फिरवायचं. त्यानंतर ओम प्राणाय स्वाहा, अपनाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदनाय स्वाहा, समनाय स्वाहा असं म्हणायचं. 5 वेळा ते पाणी अर्पण करायचं नैवेद्यावर. त्याच्यानंतर ओम ब्रह्मण्यमृत्वाय स्वाहा म्हणायचं आणि 2 वेळा पुन्हा त्या नैवेद्याच्या ताटाला पाणी फिरवायचं आणि तुळशीपत्र अर्पण करायचं. असा नैवेद्याचा विधी असतो. त्यानंतर माझं हे सगळं मी आवरलेलं आहे. त्यानंतर मी तुम्हाला बेलपत्र दाखवलेलं आहे. आणि महालक्ष्मीला श्रावण महिन्यात बेलपत्र अर्पण करणं म्हणजे आपल्या इच्छांची पूर्ती करणं असं असतं. मंगळवारी शुक्रवारी या सेवा श्रावण महिन्यात निश्चितच करा. महालक्ष्मीची मूर्ती असेल तर तिला बेलपत्र वाहा. बेलपत्राला हळद कुंकू नक्की लावा. मी तुम्हाला आधीच्या पूजेत पण सांगितलेलं आहे की बेलपत्राच्या मधल्या भागामध्ये देवीचा वास असतो. 3 पत्र एकत्र येतात, त्याच्या मधल्या भागामध्ये देवीचा वास असतो. तिथे हळद कुंकू लावायचं आणि मगच बेलपत्र हे महालक्ष्मीला अर्पण करायचं. अशा प्रकारे तुम्ही बेलपत्र अर्पण करायचे आहे. आणि तुम्हाला सोयीचं असेल तर तुम्ही 108 बेलपत्र, 1000 बेलपत्रसुद्धा महालक्ष्मीला अर्पण करू शकतात. आणि बेलपत्र अर्पण करताना तुम्ही महालक्ष्मीचा मंत्र म्हणा. ओम श्रीं श्रीये म्हणा. ओम महालक्ष्मी नमः म्हणा. त्यानंतर ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. अशा प्रकारे मी तुम्हाला 3 मंत्र सांगितलेले आहे. तुम्ही नंतर तुमच्या कुलदेवीची सेवा करताना सुद्धा तुम्ही बेलपत्र निश्चित अर्पण करा. 9 मंत्र म्हणून ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय म्हणून सुद्धा तुम्ही देवीला बेलपत्र अर्पण करू शकतात. शिव आणि शक्ती एक आहे असं समजून तुम्ही देवीची सेवा करा. आणि तुमच्या हाताला जर ते हळद कुंकू लागलेलं असेल तर ते तुमच्या कपाळी लावा. आपलं सौभाग्य वाढणारं असं हे पूजा आणि सौभाग्यदायी असणारी देवीची सेवा जी मी आज शुक्रवारी संध्याकाळी केलेली आहे आणि जी तुम्हाला मी दाखवत आहे. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा श्रीसूक्ताचं पठण करून महालक्ष्मीची सेवा करू शकतात. श्रीयंत्राचं कुंकुमार्चन करू शकतात. आणि त्यातल्या त्यात सगळं काही अर्पण केल्यानंतर बेलपत्र नैवेद्य सगळं झाल्यानंतर कपूर घ्यायचा, लवंग घ्यायची आणि विलायची घ्यायची आहे. 2 लवंग, 1 विलायची आणि कपूर, आणि त्याच्याने महालक्ष्मीला ओवाळायचं आहे. आणि ओवाळताना सुद्धा श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही ओवाळून श्रीसूक्ताचं पठण करून महालक्ष्मीची आरती करायची आहे. ही महालक्ष्मीच्या पूजेचं विधान आहे. तुम्ही अशाच प्रकारे महालक्ष्मीची पूजा करू शकतात. आणि दुर्गेची सेवा करताना तुम्ही दुर्गेची आरती म्हणू शकतात. अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवलेली आहे आपल्या श्रीयंत्राचं कुंकुमार्चन आणि महालक्ष्मीची विधिवत पूजा. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला पूजेचा तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर बघा, असा होता माझा शुक्रवारच्या दुर्गाष्टमी श्रावण महिन्यातल्या शुक्रवारचे पूजेचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला निश्चित मला सांगा. हा आहे खाली दक्षिणावर्ती शंख. तुम्हाला जी जी माहिती आवडली असेल त्याला लाईक करा. काही प्रश्न असतील कमेंटमध्ये जरूर विचारा. आणि सदा सर्वदा तुमच्या सगळ्यांवर महालक्ष्मी प्रसन्न असो, तुमच्या घरातही बरकत असो. अशा प्रकारे विधिवत मन प्रसन्न ठेवून इच्छांची पूर्ती करणारं असं हे महालक्ष्मीचं पूजन जरूर करावं. शक्य असेल तर गजलक्ष्मी, शक्य असेल तर महालक्ष्मी दीपक, तुम्हाला जे जे इच्छा असेल ते तुम्ही महालक्ष्मीच्या पूजेमध्ये यूज करू शकतात आणि पूजा करू शकतात. मी तरी अशी महालक्ष्मीची सेवा शुक्रवारी केलेली आहे. आणि पूजेची सुरुवात आपल्या उंबरठ्याच्या पूजनापासून ते रांगोळीपासून करावी. घरातले सगळे दिवे लावावे, अशा प्रकारे पूजा करावी. आणि आजचा होता असा हा महालक्ष्मी पूजनाचा कुंकुमार्चनाचा व्लॉग. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात.